महावितरण भारताची शान, महाराष्ट्राचा अभिमान, आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची वीज वितरण कंपनी. अन्न, वस्त्र, निवारा यानंतर आपल्या सर्वांच्या जीवनातील मूलभूत गरज म्हणजे वीज. निर्मितीपासून ते आपल्या घरापर्यंत होणारा विजेचा प्रवास हा तसा किचकटच, पण तो अत्यंत कुशलपणे पार पडतो तो फक्त आणि फक्त 20 कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच. 6 जून 2005 साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे 3 प्रमुख कंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आले आणि महावितरणचा जन्म झाला. कर्जाचा महाकाय डोंगर, लोडशेडिंगचे घोंघवणारे वादळ यामुळे अनेकांना ही कंपनी टिकूच शकणार नाही असे वाटत होते. किंबहुना ते तशी आस लावून होते. पण आपल्या सर्वांच्या जिद्द आणि चिकाटीने त्यांच्या आशेचा हिरमोड करत ही कंपनी फक्त टिकवलीच नाही तर आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची वीज वितरण कंपनी म्हणून डौलाने उभी राहिली. सुरुवातीच्या काळात 26 जुलैचा महापूर व विविध नैसर्गिक आपत्तींना आपणा सर्वांना तोंड द्यावे लागले, पण निसर्गाच्या या कसोटीवर सुद्धा आपली जिद्द वरचढ ठरली. आता पुढे आव्हान होते विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित बसविण्याचे आणि त्यासाठी मिशन 2000 कोटीची रणनीती महावितरणने आखली. ज्या काळी 1700 कोटीचे उद्दिष्ट साध्य करणेसुद्धा दुरापस्त वाटत होते, तेव्हा आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत मिशन 2000 कोटी आपण पूर्ण केले. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा व दर्जेदार सुविधा देणे हे आपले परम ध्येय. त्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्यास आपण सुरुवात केली. जुन्या जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या बदलणे, नवीन रोहित्र उभारणे अशी अनेक कामे त्यासाठी निरंतर चालू राहिली. कालाय तस्मै नमः. आता बदलत्या काळासोबत महावितरणच्या कार्यप्रणालीमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल करणे गरजेचे होते. त्यासाठी प्रगत अशा माहिती तंत्रज्ञान यंत्रणेची उभारणी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून ग्राहकांना सर्व सेवा घरबसल्या कमी वेळेत पारदर्शक पद्धतीने मिळू लागल्या. फोटोमीटर रिडिंगची संकल्पना राबवणारी महावितरण ही देशातील पहिली वीज वितरण कंपनी ठरली. टेक्नोसेव्ही युगात आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी महावितरणने मोबाईल ॲप लॉन्च केले. ग्राहकांना आता सर्व सेवा सुविधा मोबाईल फोनवर उपलब्ध झाल्या. सोबत कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सुद्धा एम्प्लॉई मित्र ॲप तयार करण्यात आले. या तांत्रिक गरुड झेपेने महावितरणने भारतवर्षात आपली छाप सोडली. त्याची साक्ष देणारे हे पुढील पुरस्कार: इंडियन पॉवर अवॉर्ड, पॉवर एक्सलन्स अवॉर्ड, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, बेस्ट स्टेट पॉवर युटिलिटी अँड ग्रीन ग्रिड अवॉर्ड, स्कोच ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्ड फॉर मोबाईल ॲप्स अँड डॅशबोर्ड. सन 2023मध्ये प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार, सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातील 6 पुरस्कार, EV चार्जिंग सुविधांच्या विकासाबद्दल सर्वोत्कृष्ट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार, ISGF इनोव्हेशन अवॉर्ड 2023, इनोव्हेटिव्ह IT ॲप्लिकेशन्स इन पॉवर सेक्टर. माननीय पंतप्रधानांनी ज्याचा विकासाच्या काळाची नवी सुरुवात असा उल्लेख केला तो घारापुरी विद्युतीकरण प्रकल्प महावितरणच्या मुकुटात एक शिरपेच ठरला. निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ या निसर्गाच्या आक्रोशाने तसेच कोविडसारख्या वैश्विक संकटांनी आपल्या सर्वांसमोर ठेवलेले आव्हान आपण लीलया पार पाडले. कोरोनाच्या महासंकटात महावितरणचे कर्मचारी जीवाची तमा न बाळगता रात्रंदिवस कार्यरत होते. मात्र हे करत असताना 500हून अधिक कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले. त्यांना महावितरणचा सलाम. कोरोना काळातील कठीण परिस्थितीमुळे महावितरणचा ग्राहक आर्थिक संकटात सापडला, ज्यामुळे वीज देयकांचा भरणा झाला नाही. परिणामी पुन्हा एकदा महावितरणवर आर्थिक संकट ओढवले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी महावितरणने वीज देयक वसुलीवर भर दिला व सोबत ग्राहक हितसुद्धा साधले. अखेर महावितरणची गाडी आर्थिकदृष्ट्या पुन्हा रुळावर आली. कोळसा टंचाईच्या काळात संपूर्ण देशात भारनियमन होत असताना महावितरणच्या सूक्ष्म नियोजनामुळे राज्यात भारनियमन टळले. दिनांक 13 मे 2024 रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ऐरोली टोल नाका ते हरिओम सबस्टेशनमधील 22 kV उच्चदाब वाहिनीचे एकूण 6 टॉवर नजीकच्या खाडी भागात कोसळले. ऊन व पावसाची तमा न करता महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत हा विद्युत पुरवठा पूर्ववत केला. भारत हा कृषीप्रधान देश. शेतीसाठी वीज ही फारच महत्त्वाची. वीज पुरवठ्याअभावी
जर शेतीवर काही दुष्परिणाम झाला तर तो संबंधित उद्योगावर सुद्धा होत असे. शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत एकूण 7,000 मेगावॉट विकेंद्रित सौर प्रकल्प राबवून 2025पर्यंत 30% फीडरचे सोलरायझेशन करण्याचे उद्दिष्ट महावितरणने निश्चित केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी 0.5 मेगावॉट ते 25 मेगावॉट क्षमतेचा कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून 5 ते 10 किलोमीटर परिघात विकेंद्रित सौर प्रकल्प स्थापित केले आहेत. HVDS योजनेद्वारे शेतीपर्यंत उच्चदाब वाहिनी आणि रोहित्र उभारून विद्युत पुरवठा नियमित करण्यात आला. याद्वारे पाणी पुरवठ्याच्या ठिकाणी सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले. तसेच AG पॉलिसी 2020 अंतर्गत शेतकऱ्यांना थकीत वीज बिलावर 50% सूट देऊन त्यांचा विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. गत वर्षात 1,70,000हून अधिक कृषी पंप ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. शाश्वत विकास व लोककल्याणासाठी अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व जाणून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. 75,000 कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची तरतूद केली आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट 1 कोटी घरांना प्रकाशमान करण्याचे असून त्याकरिता सबसिडीचे नियोजन करण्यात आले. वैयक्तिक ग्राहकांसाठी 78,000 रुपयेपर्यंत तसेच ग्रुप हाऊसिंग सोसायटीसाठी 500 किलोवॉटपर्यंत, सामायिक वीज वापरासाठीच्या सौर प्रकल्पांना 18,000 प्रति किलोवॉट सबसिडी देण्यात येत आहे. वीज उपलब्धीचे योग्य नियोजन करताना महावितरणने पारंपरिक ऊर्जेसह सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांनाही प्राधान्य दिले. दीर्घ प्रयत्नातून राज्य वीज उपलब्धतेत महावितरण स्वयंपूर्ण झाले. ग्राहकांची वाढती संख्या व विजेची वधारलेली मागणी यांची सांगड घालता यावी म्हणून इन्फ्रा, APDRP, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, IPDS, सौभाग्य योजना, RDSS यासारख्या योजनांच्या मदतीने महावितरणची वितरण यंत्रणा अधिक सक्षम झाली. पायाभूत सुविधा अजून सक्षम करण्यासाठी RDSS योजना राबवण्यात येत आहे. सन 2021-22 ते 2025-26 या काळात भारत सरकारतर्फे एकूण 97,631 कोटीची तरतूद देशभरातील विद्युत यंत्रणेसाठी करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणजे स्मार्ट मीटर्स. महावितरण कंपनीसमोर थकीत वीज देयकाची रक्कम वसूल करण्याचे नेहमीच एक मोठे आव्हान राहिले आहे. त्यावर प्रभावी पर्याय म्हणून प्रीपेड मीटर्स आता महावितरण कंपनीतर्फे वापरण्यात येत आहेत. RDSS योजना, प्रभावी वीज चोरी मोहीम अशा सर्वच स्तरावर कार्यशील राहून एकूण वीज गळती तथा लॉस रिडक्शनच्या सिंगल डिजिट टार्गेटच्या दिशेने महावितरण वाटचाल करत आहे. राज्यामध्ये EV चार्जिंगच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकाराने राज्यात एकूण 3,214 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. पैकी 62 चार्जिंग स्टेशन्स महावितरणने स्वतःची उभारली आहेत. ग्राहकांना उत्तमोत्तम सुविधा पुरवणे हे महावितरणने आपले आद्य कर्तव्य मानले आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे ग्राहक सेवेत कसूर राहू नये यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने 8 मार्गदर्शक तत्वांद्वारे म्हणजेच KRA पॅरामीटरद्वारे कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता तपासण्याचे महावितरणने ठरविले आहे. या KRA पॅरामीटर्सच्या आधारे महावितरण आता ग्राहक सेवेचा आढावा घेत आहे. ग्राहकांना विहित मुदतीत सेवा न मिळाल्यास त्याची भरपाई मिळवून देणारी ऑनलाईन यंत्रणासुद्धा कंपनीने तयार केली आहे. महावितरणला वेळोवेळी वीज चोऱ्या करणाऱ्या समाजकंटकांना तोंड द्यावे लागते. याला आळा घालण्यासाठी महावितरणतर्फे वेळोवेळी थेफ्ट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येते. या थेफ्ट ड्राईव्हच्या माध्यमातून महावितरणचे कार्यकुशल अधिकारी व कर्मचारी अशा ग्राहकांची चोरी पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत असतात. कंपनीच्या स्थापनेपासून आजतागायत परिवर्तनाचा प्रवास लक्षणीय आहे. देशातील सर्वात मोठ्या वीज वितरण कंपनीचा नावलौकिक जोपासत महावितरणने उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. भविष्यातील आव्हाने जरी मोठी असली तरी ती पेलण्यास महावितरण सक्षम आहे.
साहुनी असंख्य संकटांचा दाह, देऊनी अखंड ऊर्जेचा प्रवाह, उजळूनी काढिला महाराष्ट्र, असे महावितरण ध्येयनिष्ठ, असे महावितरण ध्येयनिष्ठ.